अजब रमा राघवची जोडी। रमा, तू हरतालिकेचा उपास कोणासाठी धरलाय? ही संधी आहे। रमाने राघवसाठी उपास केलाय हे आता जर काकांना समजलं तर माझ्या रक्तातला काटा परस्पर दूर होईल। रमा, सांग। काका, मी सांग। रमाने हा उपवास राघवरावांसाठी केला। राघवसाठी? अरे बाबा, अश्विनी जे म्हणते ते खरं असेल? मला तुमच्याशी बोलायचं आहे आबा, माझं ऐकून तरी घ्या। आबा, आबा हो, असं करू नका आबा, मला तुम्हाला सगळं सांगण्याची एक संधी तरी द्या प्लीज। आजी, रमाच्या मनात असं काहीतरी होतं याची कल्पनाच नव्हती हो मला। तुम्हाला माहिती होतं का? नाही ग, असा विचार सुद्धा केला नव्हता मी कधी। आपल्या घरात असं कोणी विचारही नाही करणार। रमाच्या बाबांनी तिच्यावर चांगले संस्कार व्हावे म्हणून अगदी विश्वासाने आपल्याकडे पाठवलं आणि आपणही तिला विश्वासाने घरी ठेवून घेतलं। पण हे असं सगळं अचानक, म्हणजे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले की रमाचं एकतर्फी आहे? पूजा, रमाला बरं वाटत नाहीये। हे प्रश्न आपण नंतर विचारू। हो, पण आई, सणासुदीला आबा चिडले ना, एक तर त्यांचा राग शांत करणं किती कठीण आहे माहितीये ना आपल्याला। त्यात आता गणपती बसणार आणि घरात हे असं सगळं वातावरण बरोबर नाही वाटत ना। या रमामुळे सगळं वातावरण बिघडलंय। अश्विनी, अगं हळू बोल ना जरा। अहो आई, अश्विनी चुकीचं नाही बोलत आहे। मला काय वाटतं, हिच्या मनात काय ते राघवला माहितीच नसेल, नाहीतर त्यांनी वेळीच थांबवलं असतं ना। म्हणजे ही आपल्या घरासाठी योग्य मुलगी नाहीये हे जसं आपल्याला दिसतंय तसं राघवलाही दिसत असेलच ना। मी आता काही बोलले तर उगाच सगळं कॉम्प्लिकेट होईल, पण हा राघव अजून बाहेर का नाही आलाय? अंकल गुरुजी खूप चिडले असणार आहेत। आम्ही दोघांनी मिळून त्यांच्याशी बोलायला हवं। पूजा, जरा राहू दे ना, आधीच बिचारी किती भेदरली आहे। अहो आजी, मी फक्त माझी काळजी बोलून दाखवली। बहिणी, आधी दादा आणि आबांचं बोलणं होऊन जाऊ देत ना, मग आपण बोलूया नंतर दादाशी। मग काय योग्य आहे काय अयोग्य आहे तर आपण नंतर ठरवूया ना। पूजा, गेले काही दिवस मी बघतेय तुझी खूप चिडचिड होते ग, तुला काही होतंय का? अहो आजी, हिच्या मनातलं ऐकून मला जास्त त्रास होतोय। रमा, एकतर काहीही संबंध नसताना तू राघवरावांसाठी उपवास केलास, वर तू लपूनही ठेवला। पण मी माझ्या घरच्या माणसांची खोटं नाही का बोलू शकत। खरं तर म्हणून माझ्या तोंडून सगळं खरं काय ते निघून गेलं, पण आता काकांना फार त्रास झाला नाही म्हणजे मिळवलं।
नको रडूस. वाव वाव, माय गुडनेस, वेल डन अश्विनी. मी तुझ्यावर जो विश्वास टाकला त्याचं चीज करतेस तू. ग्रेट. आता लवकरात लवकर त्या राघवला तुझ्या प्रेमात पाड, म्हणजे माझ्या रमाची त्या हॉरिबल माणसापासून सुटका होईल. अँड देन आय हॅपीली से मिशन सक्सेसफुल. मला ना तुझं हे थेट वागणं खूप आवडलं. म्हणजे मागचा पुढचा कसलाही विचार न करता तू आबांना खरं काय ते सांगितलं. म्हणजे आता आपल्याला नको असलेलं नातं अजिबात टिकणार नाही. काकांना खरं काय ते कळायलाच हवं होतं. वहिनी, काका आता रमाला घराबाहेर काढतील ना. पण वहिनी, मी केलेल्या उपवासाचं फळ मला इतक्या लवकर मिळेल असं खरंच वाटलं नव्हतं. तू राघवसाठी मनापासून उपास केलास ना, मग त्याचं फळ तुला मिळणारच. आणि आता या घरची सून होण्यापासून तुला कोणी थांबवू शकणार नाही. वहिनी 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 वहिनी, तुमच्या तोंडात फक्त साखर नाही मग तर तुम्हाला हवी ती मिठाई पडू. बरं तू थांब, मी आलेच. हॅलो, ऐकलं ना तुम्ही सगळं? ऑफकोर्स, माझ्या कामाचं मी व्यवस्थित ऐकते. माय गॉड अश्विनी, कमाल आहेस तू. म्हणजे खूपच हुशार निघालीस ग तू. अजिबात टाइमपास केला नाहीस. लगेच एक घाव दोन तुकडे. कमाल, फॅन्टास्टिक. मग तुम्ही काय समजता काय मला? ती रमा कशी सगळ्यांच्या पुढे पुढे करते हे मी काय बघत बसणार होते का? ती मारे गणपतीच्या दिवसात तिथे राहण्याची स्वप्न बघत होती. आता गणपती बसायच्या आधीच काका तिला कसे फरफटत घराबाहेर काढतात ना, बघाच तुम्ही. ओ येस, तो गजानन रमाला घराबाहेर काढतोय. गॉड, ह्याचं लाईव्ह टेलिकास्ट बघायला मला इतकं आवडलं असतं ना. इट्स ओके. आता मी ऑडिओ ब्रॉडकास्टवर समाधान मानेन. ए पण तुझं ते ॲप सुरू ठेवायचं, ओके? विसरू नकोस. चल बाय, ऑल द बेस्ट. बाय. रमा रमा, प्लीज 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 लवकर घरी परत ये. तुझ्यासाठी एक मस्त वेलकम पार्टी देणार आहे मी सगळ्यांना. माझं लॉटरीचं तिकीट परत येत आहे ना. शेवटी मी मला हवं ते मिळवलंच. सेलिब्रेशन तर करायलाच हवं. कधीपासून चाललंय प्रकरण? अगदी ताकास्तूर सुद्धा लागू दिला नाहीस. आजी सॉरी, मी आधीच तुम्हाला हे सगळं सांगायला पाहिजे होतं. अगं, आपण दोघी मैत्रिणींसारख्या आहोत. म्हणजे मैत्रिणींसारख्या आहोत तरी अशी गोष्ट सांगताना आवडल्यासारखं होऊ शकतं. आणि व्हायलाच पाहिजे. आजी सासू होणार आहे मी तुझी. खरं म्हणजे तुमचं ते कॉफी प्रकरण झालं ना, तेव्हाच मला अंदाज यायला पाहिजे होता. ठीक आहे रमा मॅडम, सावकाश, गरम आहे. बरं, हा कॉफी करण्याचा पिण्याचा कौतुक सोहळा झाला असेल तर आपण सगळे आपापल्या कामांना लागूया का? पण नाही आला खरा. त्यावेळची ठमी मला आवडत नव्हती हे खरं आहे, पण आताची ठमी आहे ना मला खूप आवडते. एकदम गोड झाली आहे ती. आणि ही ठमी मला नाचून म्हणून आवडेल. हो हो, मला माहिती आहे गजाननाच्या मनात काय असेल, तो काय बोलेल ह्याचं दडपण आलंय ना तुला. येणारच, कारण आपल्या घरात गजाननाचा शब्द हा अखेरचा शब्द असतो. आता सगळं काही त्याच्यावर अवलंबून आहे. पण तरी मला तू नाचून म्हणून आवडलीस. मी तुझ्या बाजूने. प्रेम विवाहाची स्वप्न पाहणाऱ्याला या घरात थारा नाही.